तर सुयोधन असं म्हणत होते. बघा काय दुर्योधनामध्ये गुण येतो, कारण दुर्योधनाला स्वतः भगवंताचंच वरदान आहे. भगवंताचं वरदान असं कसं काय असेल? आहे वरदान आहे, कसं काय वरदान आहे? ऐका त्याचं वर्णन आता. कारण ज्या वेळेला विठ्ठल ऐका आता त्याचं वर्णन ऐका बरं का, काहीतरी नसतं उगा अंदाजी काहीतरी बोलायचं नसतं. तर काय आहे, ज्या वेळेला या पृथ्वीवरती अधर्म वाढला गेला, बोजा वाढला, बोजा अधर्मी लोकांचा बोजा वाढला या पृथ्वीवरती. कारण पृथ्वी भगवंताची पत्नी. विचार करा, या पृथ्वीला भगवंताने एक अशी आज्ञा दिलेली, या पृथ्वीला हिरण्याक्ष खाली घेऊन चालला होता पाताळामध्ये. महादेवाचा भक्त होता हिरण्याक्ष. त्याचं वर्णन आलेलं आहे बघा. काखेसुनी व सुंदरी जय हिरण्याक्ष रेगाला विवरी उघडले हटकेश्वरी पाताळ घोर. कारण हिरण्याक्ष एवढा मोठा होता, एवढ्या मोठ्या पृथ्वीला त्यांनी बगलामध्ये दाखवलं होतं. किती मोठा असेल. आणि तो जात असताना महादेव हाटकेश्वर म्हणून खाली मंदिर आहे महादेवाचं मोठं, आणि हाटकेश्वरापासूनच जाण्याचा रस्ता होता, खाली जायचं ना त्याला. मग त्यावेळेला हाटकेश्वराचं दर्शन घेतलं त्यांनी आणि सांगितलं, हे महादेवा, हे हाटकेश्वरा, मला खाली जाऊ द्या. महादेवाने सांगितलं, आधी तू माझा भक्त आहेस, ठीक आहेस म्हणले, परंतु असं टिकणार नाही बाबा, तुला पृथ्वीला वरती न्यावं लागल. महादेवाने महाविष्णूला आज्ञा दिली, ही पृथ्वीला काय करा, वरती घेऊन जायचं काम करा. म्हणले, गुरु महाराज तुमची आज्ञा पालन करायला पाहिजे. म्हणून महाविष्णूने वराह रूप धारण केलं. महादेवाच्या आज्ञेवरून वराह रूप धारण केलं. आणि वराह रूप किती मोठं होतं, कृत्वा वराह पुषम वाङ्मयं वेद संवितम 10 योजन निश्चितं मायतम 100 योजन. तर 1200 किलोमीटर त्यांची लांबी होती वराह भगवंताची. 1200 किलोमीटर बघा, म्हणजे इथून किती लांब आलं, 1200 किलोमीटर, हिमालयाच्या टोकापर्यंतच बघा. आणि रुंदी 120 किलोमीटर रुंद होतं शरीर कोणाचं, वराह भगवंताचं. श्लोकातच आहे बघा, आता एका वर्णन करायला वेळ कमी पडेल. आणि वराह भगवंताने काय केलं, महादेवाची परवानगी मागितली, हे गुरु महाराज, तुमची जर आज्ञा असेल तर मी पृथ्वीला वरती घेऊन येऊ शकतो. महादेवाने सांगितलं, ठीक आहे, हे शिष्य, माझी आज्ञा आहे तुला या पृथ्वीला वरती घेऊन यायचं काम करायचं. आणि त्यांनी सांगितलं, तुमचा भक्त हिरण्याक्ष त्यांनी बगलामध्ये दाबून खाली घेऊन गेला, काय करू? सांगितलं, काय नाही, त्याच्याबरोबर युद्ध करायचं, आणि युद्धामध्ये जर मरण आलं त्याला चांगलीच गती असते. बघा त्याचा ऐका श्लोक आता. दौ समंत विह मृत्यू दुरापो यत् ब्रह्म संधारे तया चितासु कलेवरम योग रतो विजया यत् ग्रणीर वीर शैल निवृत्तः. महादेव स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. तेव्हा आता एका पुराणाचे नाव सांगत असायचं, फक्त श्लोक सांगत राहतो तेव्हा. आणि वेळेमध्ये संपायचं ना आपल्याला, परत पाहुणे बोललं तर आपल्याला उठायचं, प्रसादाला बसायचं तेव्हा. आणि कारण स्वयंपाक लय गार व्हायला नाही पाहिजे, प्रसाद व्यवस्थित थंड व्हायला नाही पाहिजे, गरम भोजन करायला पाहिजे. अशा प्रकारे म्हणून असं पृथ्वी विचार करा. महादेवाने सांगितलं, दौ समंत मृत्यू. दोन प्रकारचा मृत्यू श्रेष्ठ आहे म्हणे महादेव सांगतात. कोणता? एक म्हणजे युद्ध करताना जर मरण आलं तर त्याचं मरण श्रेष्ठ असतं. बघा, युद्ध करताना जर मरण आलं क्षत्रियाला तर त्यावेळेला तो एक स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये जातो, युद्ध करताना जर मरण आलं. म्हणून कुरुक्षेत्रावरती किती योद्धे आले होते एका श्लोकात त्याचं 1,66 कोटी 20 लाख योद्धे आले होते. 1 अब्ज म्हणजे एकावरती 9 शून्य दिल्यावर संख्या होत असते, आणि 66 कोटी. आणि ही आपल्याच देशातले नव्हते, अनेक पृथ्वीवरचे अनेक देशातले लोक आले होते. कशामुळे आले होते? कारण त्यांना माहिती होतं कुरुक्षेत्रावरती युद्ध करत असताना जर मरण आलं तर त्या मनुष्याला निश्चित वैकुंठ कैलास शिव स्वरूपाची प्राप्ती होती. म्हणून न बोलवता काही योद्धे तिथे आले होते. जास्त संख्येने दुर्योधनाच्या बाजूने राहिले. 11 अक्षहिनी स्वतः दुर्योधनाच्या बाजूने गेले. कारण त्याचं असं होतं, दुर्योधनाकडे सुविधाच कशी होती.
हा, म्हणून मी आपल्याला विषय सांगत होतो की जेव्हा या पृथ्वीला वरती आणलं आणि या पृथ्वीला वरती स्थिर ठेवल्याच्या नंतर या पृथ्वीवरती अधर्मी लोक वाढले. अधर्मी लोक वाढल्यानंतर या पृथ्वी मातेने विचार केला, काय करू मी, माझा बोजा कोण कमी करील, आता मला भगवंताला माझ्या पतीला शरण जावं लागेल. कारण पत्नीचं दुःख पत्नी आपल्या पतीला सांगत असते, म्हणून ती आपल्या पती देवाकडे गेली आणि सांगू लागली, भगवान काय करा, माझ्यावरती बोजा वाढला म्हणून. भगवंत त्या ठिकाणी नारद महर्षी भजन काढलेलं होतं, अनेक गण गंधर्व होते तिथे बसलेले आणि भगवंत तिथे बसलेले होते. आणि त्यावेळेला पृथ्वी मातेने सांगितलं, काय करावं, माझ्यावरती बोजा वाढलाय, काय करू. त्यावेळेला तेवढ्यामध्ये भगवंतांनी सांगितलं, ऐका त्याचा श्लोक आहे, नारद प्रमुखश्चापी सर्व देवर्षयो नग तत्रश्चापी मया दृष्ट्वा पृथ्वीपते. त्यांनी सांगितलं, हे पृथ्वी तुझा बोजा कमी करण्याचं काम एक व्यक्ती करेल म्हणे, एका व्यक्तीच्या हस्ते काम होईल, घाबरू नको. त्यांनी सांगितलं, कोणती व्यक्ती. त्यांनी सांगितलं, धृतराष्ट्रस्य पुत्रानाम येस्तु ज्येष्ठ शतस्य वै. बघा, येस्तु ज्येष्ठ म्हणजे मोठा मुलगा आणि धृतराष्ट्राचा मुलगा त्याचं नाव दुर्योधन आणि त्याच्या हाताने तुझं काम होईल विठ्ठल. कारण मी त्याला वरदानच असं देणार आहे की त्याच्या हाताने तुझ्यावरचा मोकळा झालेला हे बोजा वाढलेला अधर्मी लोकांचा बोजा कमी करण्याचं काम दुर्योधन इति ख्यातो. हा, म्हणून तुझं काम दुर्योधन करेल म्हणे आणि त्याला मी वरदान देणार आहे, हे भगवंताने पृथ्वी मातेला सांगितलं. म्हणून दुर्योधनाला वरदान कोणाचं होतं, भगवंताचं होतं विठ्ठल. आणि म्हणून याचं कारणच असं बघा की ज्या वेळेला अनेक प्रसंग आहेत, 8 वाजून गेलेत आता, तर काय प्रसंग असतो ज्या वेळेला दुर्योधन हा कसा होता, काय होता, अनेक दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. म्हणून ज्या वेळेला द्रोणाचार्य आणि द्रौपद हे दोघे ज्या वेळेला विद्याभ्यास करीत होते गुरुकडे, भारद्वाज मुनीकडे अभ्यास करत होते, आणि त्यावेळेला काय झालं, लहान असताना एकमेकाचा असा मित्रपणा होता. ते म्हटले, बाळा आपण मोठं झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर तू जरी गरीब झाला तरी मी तुला मदत करीन, मी जरी मोठा झालो तर तुला मी मदत करीन, असं एकमेकाचा शब्द मित्रपणा असतो बालवयामध्ये. नंतर त्यांच्या विवाह, लग्न झाले आणि द्रौपद झाला ना राजा आणि द्रोणाचार्य अतिशय गरीब, एकाच गुरुचे शिष्य पण अतिशय गरीब. काय करणार, प्रारब्ध. गरीबी परिस्थिती हो, राहायला घर नाही, लग्न झालं कुठं राहावं, पंचायत, घर नाही, मस्त विद्या भरपूर, अभ्यास भरपूर, परशुरामाचे शिष्य, परंतु पैसा नाही, अर्थ नाही, त्याच्याशिवाय काही चालत नाही. कारण व्यवहारामध्ये आलं की पैशाची गरज. त्याचा ऐका श्लोक आता, ऐका वर्णन त्याचं की आपल्याला धन जर नसेल तर आपल्याला धर्म सुद्धा करता येत नाही. ऐका श्लोक त्याचा आता, भार्गव पुराणामध्ये श्लोक आहे त्याचा, काय, ना धनो धर्म कृत्याने यथा वदन तिष्ठते. म्हणून धनाशिवाय धर्म करता येत नाही. आपल्याला जर आजच म्हणले ना, आताच म्हणले आपले अशोकराव म्हणले, एवढा किराणा भरला म्हणले की मोठ्या कार्यक्रमाचा किराणा झाला, म्हणून आता सर्व अजून 10 उघड घेऊन या उद्यापासून. हा बघा, किराणा भरपूर आणलाय का, आहे काही नाही का, हा कमी नाही ना पडणार. हा मग काय कमी काय म्हणा, अहो जिथं दुर्योधनाचा अधिष्ठान, तिथं महादेवाचं फक्त जेवणाऱ्याने मात्र भरपूर जेवायचं, हा लाजायचं नाही बरं का. कारण लाजलं तर पाप लागतं बरं का, लाजल्यावर जेवताना, म्हणून लाज जाऊ नका कधी जेवताना. ऐका त्याचं प्रमाण आता, हा ऐका त्याचं प्रमाण, वाढी तया पुढे भुकीला उपरोधे म्हणे मी झाला. ऐका, माऊली सांगतात तसं तुम्ही लाजणार नाही सांगा, पण सांगितलं समजा, अचानक समजा एखादं लाज नाही, उष्ट टाकायचं नाही, लाजायचं नाही, भरपूर जेवायचं, भगवंताचा प्रसाद म्हणून तसं जायचं नाही, सर्वांनी प्रसाद घ्यायचा विठ्ठल. कमी पडू शकत नाही, म्हणून ना धनो धर्म कृत्य, कारण धनाशिवाय धर्म करता येत नाही. म्हणून धनाची अत्यंत गरज आहे, अत्यंत गरज आहे. आणि म्हणून दुर्योधनाकडे हा महत्वाचा भाग असा होता, धन. हा धन असं होतं
त्या धनाचा उपयोग अनेकांना झाला आणि त्याच्यामध्ये बघा सबसिडी तर त्याच्यामध्ये काय बघा सुरुवातीला काय झालं बघा हा वेळेच्या आजचा पोत होता लक्ष देऊन आहे काय झालं बघा सुरुवातीला द्रोणाचार्यांचा विवाह झाला राहायला घर नाही आणि पत्नीशी संबंध आल्यानंतर कुठेतरी आणि त्याच्यामध्ये मुलगा झाला त्यांना अश्वत्थामा परिस्थिती एवढी बिकट काय करू पैसा नाही घर नाही त्यावेळेला त्यांनी विचार केला त्यांची जी पत्नी होती गौतमी नावाची तिने सांगितले एक काम करा काय करा रुपी नावाची गौतमी तेव्हा त्यांनी सांगितले एक काम करा एक तुमचे मित्र द्रौपद राजा तुम्ही नाव घेत असता लहानपणी विद्याभ्यास करायला होता आणि तो राजा झाला आणि स्वतः राजा असल्यामुळे त्याच्याकडे तुम्ही चला आपण सर्वच जाऊ आणि आपल्या मुलाला दूध नाही आणि दूध नसल्यामुळे पाण्यामध्ये पीठ टाकून मला दूध म्हणून द्यावं लागतं अश्वत्थाम्याला कमीत कमी एखादी तरी गाय मिळेल आपल्याला तुमच्या मित्राकडून चला आणि मग द्रोणाचार्य म्हणले ठीक आहे चला आणि मग अश्वत्थामाकडे आणि द्रोणाचार्य त्यांची पत्नी आणि कृपाचार्याची बहीण द्रोणाचार्य आणि त्यावेळेला आल्याबरोबर द्रौपद राजाने सिंहासनावर बसलेला होता चौकोनी लोक बसले होते हाताखाली सैनिक धनुष्य बांधून कोणी असे सैनिक बसलेला तो सिंहासनावर बसलेला होता लांबूनच पाहिलं त्याने ओळखलं पण त्याने लक्ष दिलं का परिस्थिती तरी असं असते परिस्थितीला लाज नाही तो सर्व घडतं बघ म्हणून गरीब माणसाची उपेक्षा कधी करू नये बरं का लक्षात